तर ओपनिंग पेयर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा मानवली टीम. विनंती असेल ओपनिंग पेयर सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करायची, कारण फिल्डिंग लागलेली आपल्याला पाहायला मिळतीये. आई गावदेवी क्रिकेट संघ मालबिडी या संघाची फिल्डिंग जी मात्र लागलेली आहे. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी, 16वा मिनिट जर लागला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल आणि एक खेळाडू 38 सर्कल मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये ठेवावं लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. ही मॅच 4 षटकांची पाहायला मिळेल. यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे होतील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना अन्वी एंटरप्राइजेस खांडपे असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ऑनगोईंग मॅच 4 षटकांची पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना जो मात्र आपण पाहू शकतो. यानंतर फक्त 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 सामन्यानंतर एक संघ जो मात्र सेमीफायनल बक्षीस पात्र आपल्याला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी क्रिकेट संघ मालबेडी त्यांचे विपक्ष श्रीकृष्ण मानिवली. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आकाश, तर सलामीची जोडी एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला पंढरी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन आकाश. पहिला चेंडू वेगवान होता. लाऊड अपील केली जाते, ह्यूज अपील होतीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वतःचे इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज मात्र बॅटचा आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाहीये. बॅट तर जोरात फिरवली होती. बॅट स्विंग जर पाहायला गेली तर 270 डिग्रीच्या आसपास बॅट स्विंग होती. अर्थातच जर बॅटला चेंडू लागला असता तर मिनिमम 4 धावा देखील मिळू शकल्या असत्या. अशी स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहे. कमबॅक होईल का पाहायचे फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मात्र डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येतील, फिकी करतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा कंप्लीट होता. तिथे कलेक्शन मध्ये खराबी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. नॉन स्ट्रायकर एंड वरती फिकी झाली होती, मात्र कलेक्ट करता आलं नाहीये चेंडूला आणि अशा परिस्थितीमध्ये इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. या मैदानाचा विचार केला तर 2 किंबहुना 3 धावा सातत्याने होत असताना पाहायला मिळतात. मात्र कुठल्या स्पर्धेमध्ये आउटफील्ड फास्ट असते. अशा परिस्थितीमध्ये सिंगल किंबहुना डबल धावा हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र या स्पर्धेमध्ये 2 किंबहुना 3 धावा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांचं कौतुक होणं गरजेचं आहे, ज्या प्रकारे फिल्डिंग केली जाते. मात्र मित्रांनो, स्वतःच्या अंगाला जपा आणि फिल्डिंग करा. धावसंख्येची मात्र 3 पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती पंढरी असेल. सबमरीन डिलिव्हरी लाऊड अपील केली होती, ह्यूज अपील होती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, त्यानंतर थोडासा खाली राहिला. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा टेक ऑफ कमी मिळाला. अशा परिस्थितीमध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. नक्कीच एक धाव मिळाली, मात्र गोलंदाजाचा मानसिक दडपण कुठेतरी कमी झाला असेल, त्याचा देखील कॉन्फिडन्स बूस्टअप झाला असेल. धावसंख्या धावफलकावरती 1 पाहायला मिळते. 4 पाहायला मिळतीये. बिनबाद 4 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. अजून एक चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू. वेगवान गोलंदाजी होती. पूर्ण प्रकारे इम्प्रेसिव्ह कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ मालबेडी या संघाच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये मालबेडी संघाने देखील गोलंदाजी अप्रतिम केली होती. नक्कीच फलंदाजी थोडी खराब झाली, मात्र गोलंदाजी अप्रतिम त्यांची आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे देखील चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, मात्र नकारला नॉन स्ट्रायकर इन वरून आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली इथे कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 5 धावा. फायर ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती असतील. वेळ वाचवणं गरजेचं, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. टीम हँडल घ्यायचं नाहीये.
यानंतर होणारी मॅच अन्वी एंटरप्राइजेस खांडपे त्यांचे विपक्ष आई गावदे क्रिकेट संघ काजू बांधनपाडा ब. दोन्ही टीम्सला रिक्वेस्ट असेल कॅप्टनला लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये टॉस साठी पाठवायचं. चालू असलेली मॅच आई गावदेव क्रिकेट संघ मालबेडी विपक्ष श्री गणेश मानिवली. जो संघ जिंकेल तो ओम साई उगळेपाडा या संघाविरोधामध्ये खेळ. मात्र त्यासाठी कुठला संघ जिंकेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. आनंद असे मात्र पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती येत आहेत, तर स्ट्रायकर एंड वरती करण असतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. करणचा विचार केला तर उंचपुरा असा फलंदाज आहे, फक्त त्याच्या रेडार मध्ये चेंडू आला पाहिजे. एकदा का त्याच्या रेडार मध्ये चेंडू आला की तो या रेडारच्या बाहेर चेंडूला घालवू शकतो. मात्र त्याच्या रेडार मध्ये चेंडू येत नाहीये तोपर्यंत तो शांत पाहायला मिळतोय. एकदाचा चौकार लागला, एकदाचा षटकार लागला की त्याचा इंजिन गरम झाला की तो काय थांबणार नाही. इथे लाऊड अपील केली जातीये. न्यूज अपील होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेगबायच्या स्वरूपात एक धाव येते. लेगबायच्या स्वरूपात धावा येत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉल पर्सेंटेज देखील पाहायला मिळतात. पूर्ण प्रकारे मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 पाहायला मिळतीये. ज्या प्रकारे आकाशने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना इथे आनंद देखील तशीच गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा लागतीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली होती, कलेक्शन होऊ शकलं नाहीये. विकेट किपरच्या माध्यमातून मात्र बॅकिंग चांगली झाली आणि अशा परिस्थितीमध्ये इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 8 धावा धावफलकावरती येत. एकंदरीत फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिले तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट आणि त्या सोबतीला वाडिश मिड ऑन पाहायला मिळतोय. तर ऑन साइडला 3 खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल आणि काऊ कॉर्नर असेल. यावेळेस कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ग्रेट कॅच. इथे फलंदाज होतोय बाद, लागतोय हा पहिला झटका. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय श्रीकृष्ण मानवली संघाला फलंदाजाची केस संपुष्टात. फलंदाज पंढरी बॅक टू दी पवेलियन. देखील पाहणं महत्वाचं आहे. 4 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा, एकंदरीत 40 संघांचा समावेश, 39 मॅचेस होतील आणि रविवारी संध्याकाळी आपल्याला कळून जाईल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कुठला संघ असेल. प्रश्नचिन्ह विचारले जात आहेत, प्रश्न विचारले जात आहेत. कुठला संघ चॅम्पियन बनणार, कुठला संघ रनरअप असेल, सिरीज कोणाला भेटेल. मात्र त्याचं उत्तर रविवारी संध्याकाळी आपल्याला मिळून जाईल. त्यावेळेस देखील फ्लिक करायचा प्रयत्न होता. बॉटमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला. मात्र इथे सिंगल डबलने काही होणार नाहीये. बुन बुन से घागर भर सकता है लेकिन आपको सागर भरना है तो बारिश लानी पड़ेगी. सिंगल डबलने तुम्ही धावसंख्या पुढे नेऊ शकता, मात्र एक फायटिंग टोटल उभा करायचे तर त्यासाठी चौकार आणि षटकारच मारावे लागतील. मात्र त्यापासून वंचित ठेवलंय. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे 11 चेंडूंमध्ये एकही एक्स्ट्रा नाहीये. लेगबायच्या स्वरूपात 2 पाहायला मिळतात, मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात कुठलाही चेंडू न टाकता एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा नाहीयेत. अजून एक चांगला चेंडू, फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. करणचा संघर्ष सुरू होतो आणि तो संघर्ष इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा वाज विकेट समाप्त. फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसाचा विचार केला तर उद्घाटन होता त्या
प्रसंगी थोड्याशा प्रमाणामध्ये डिले झाला. बरोबर 11:10 पहिला चेंडू पडला होता. मात्र उद्या बरोबर सामने 9 वाजता सुरू होतील, या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. 8:30चं रिपोर्टिंग, 8:45 वाजता टॉस होईल. बरोबर 8:55 फिल्डर आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अतिशय शिस्तबद्धता या असोसिएशन मध्ये पाहायला मिळते. अगदी पहिली मॅच सुरू देखील झाली नव्हती, मात्र पहिले 4 संघ आले होते. याला म्हटलं जातं डिसिप्लिन, याला म्हटलं जातं शिस्तबद्धता. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. एकदा झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. यालाच म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, क्लॅवर क्रिकेट, सब्जेक्टिव्ह क्रिकेट. मोठे फटके येत नाहीयेत, आम्ही प्रयत्न करतोय, मात्र अशा प्रसंगी सिंगल डबल देखील आम्ही थांबवत नाहीयेत आणि तेच इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबलनेस करत होते, थोड्याशा प्रमाणामध्ये मिसफिल्ड करत होते. अशा परिस्थितीमध्ये त्याचा फायदा इथे फलंदाज होतो उचलत असताना पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर डॉट बॉलची समाप्ती होती. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमधून संघर्ष करत असताना तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि आता साहिल आणि विपुल ही जोडी पाहायला मिळतीये. ते देखील संघर्ष करतायत. फक्त 11 धावा आहेत. इथे मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय श्रीकृष्ण मानेवली संघाला. फलंदाज आपण पाहू शकतो साहिलची केस संपुष्टात. साहिल बॅक टू दी पवेलियन. पाचव्या क्रमांकावरती पार्थ पाहायला मिळतील. 12th मॅन सांगतायत की विनोद या नावाने सुपरिचित आहेत. पार्थ आपण पाहतोय जर्सी नंबर 19 मध्ये कशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल देखील पाहणं महत्वाचं आहे. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी, जकडून पकडून ठेवलंय गोलंदाजांनी फलंदाजाला. वी मध्ये चेंडू ड्राईव्ह होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे मिसफिल्ड पाहायला मिळाली, मात्र एक धाव कंप्लीट झालाय. नाखुश पाहायला मिळत आहेत. आकाश असतील, अनिल असतील, थोडेसे नाखुश होते, मात्र एक धाव इथे कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. फक्त 12 धावा आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये 18 ते 20 धावा जर झाल्या, 33 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन करणारा चौकार. ची समाप्ती होतीये. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमरी चषक खांडपे 2025 हा दैदिप्यमान थरार जो मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. विशेष उल्लेख सन्माननीय उद्योजक समाजसेवक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच अमोल शेठ तारे साहेबांचं व्हायला पाहिजे. त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर रोशन शेठ पाटील असतील, राहुल शेठ पाटील असतील, अलकेश शेठ पाटील असतील, हे देखील प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मी वारंवार एकच गोष्टीचा उल्लेख करतोय, त्या ब्युटिफुल ट्रॉफीज.
बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा त्या ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. सर्वांचं आकर्षणाचं केंद्र जे मात्र ते ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक होते, थोडस जजमेंट मध्ये खराबी. चेंडू चाललाय पॉइंट रिझन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी लक फॅक्टर ऑन होतोय. भीतीय नशिबाची साथ, चेंडू सीमा, 4 धावा, चौकार. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्या विरोधामध्ये यानंतर होणारी मॅच आई गावदे क्रिकेट संघ काजू बांधणपाडा ब विपक्ष आन्मी एंटरप्राइजेस खांडपे. पुन्हा एकदा आपण पाहतोय नशिबाची साथ मिळती आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक लक फॅक्टर ऑन करणारा 22 चा येतोय हा चौकार. दिलेले विनंती असेल कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. अन्वे एंटरप्राइजेस खांडपे टीम आपल्या कॅप्टनने देखील उपस्थित दाखवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. बॉल सीमा पार, सिक्सर. मध्ये 21 धावा पाहायला मिळत आहेत. संघर्ष सुरू होता. पहिल्या 16 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा होत्या, मात्र त्यानंतर 5 चेंडूंमध्ये 21 धावा. याने होते काय, धावसंख्या तर वाढते, मात्र मोमेंटम शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या मानवली टीमने स्वतःच्या बाजूने घेतलाय आणि त्याचा फायदा दुसऱ्या इनिंग मध्ये देखील त्यांना मिळू शकतो. कमबॅक होईल काय देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. बॅटची कडा लागतीये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतात, एका हातामध्ये झेल कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद विकेटचं पतन. कमबॅक केलं जात आहे. थँक्यू सो मच. न्यू बॅटर चिराग पाहायला मिळेल. इथे देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये 5वा धक्का लागतोय. श्रीकृष्ण क्रिकेट संघ मानवली संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला पार्थ बॅक टू दी पवेलियन. यानंतर होणारे सर्व सामने 3 षटकांचे असलेल्या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा आहेत धावफलकावरती, 33 ऑन दी बोर्ड. अजूनही जर विचार केला तर एका चेंडू सगळं शिल्लक मोमेंटम स्वतःच्या बाजूने घेतलेला आहे मानवली संघाने. मात्र कमबॅक होईल काय देखील पाहणं महत्वाचं असेल. टीमची टोटल 33. चांगला चेंडू पुन्हा एकदा
आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. विनंती असेल सन्माननीय अभयजी सोनवणे साहेबांना, जे की मुंबई मेट्रो मध्ये इंजिनियर आहेत, त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत आहे. उच्च शिक्षित आहेत सन्माननीय अभयजी सोनवणे, त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहायला मिळते. 34 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये इथे सेट करण्यात आलेलं आहे. तर आपण जाऊया पुढील टॉस कडे. पुढील टॉस आपल्याला पाहायला मिळेल टीम अनुभव इंडियाबजेस खानपे विपक्ष काजू बांधणपाडा बी आई गावदेवी या दोन संघामधील, आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. आपल्या संघातील कानप्या संघाने आपल्या संघातील करते शुभेच्छा. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सर्व आमच्या कॉम बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी काजू बांधणपाडा बी विपक्ष आणि इंडियाबजेस खानपे, ज्यामध्ये टॉस काजू बांधणपाडा संघाच्या संघाने जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र बोलू आपण सुरू होणाऱ्या सामन्याकडे, अर्थात सेकंड इनिंग कडे. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. कृपया विनंती असेल, यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. पुढील सामना प्रत्येकी 3-3 षटकांचा खेळवला जाईल आणि यापुढील सर्व सामने 3 षटकांचेच असणार आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहेत. ओरा करा. आपण आपले ओपनर मैदानामध्ये धाडायचे आहेत. या स्पर्धेसाठी आम्हाला जे चेंडू आपण मध्ये आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत परेश पन्नीरन पाटील आणि समाधान प्रकाश चोरखे यांच्याकडून, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. टॉस बॉक्स आपण मध्ये जे आम्हाला राहुल जयराम पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा आम्हाला पुरवण्यात आलेली आहे सुभाष बलिराम पाटील आणि योगेश गंगाराम पाटील यांच्याकडून, त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. श्रीकृष्ण मानिवले या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये आपल्या धावफलकावर धाव जोडल्या. त्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात 33 आणि 34 धावांचं लक्ष्य इथे मात्र ऐकवदेवी मालपेडी या संघासमोर उभा केलेला आहे. सरासरीचा विचार केला तर 8.5 सरासरीने प्रति षटकांमागे धावा झलकाव्या लागतील ऐकवदेवी मालपेडी या संघाला. सलामी जोडी मैदानामध्ये आनंद विथ आकाश. बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज जय येतोय श्रीकृष्ण मानिवले या संघाकडून. पहिले षटक पावलट्याचं षटक आणि पावलट्याच्या षटकामध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत. 20 मध्ये थर्डमॅन फाईन लेग, ऑफ साईडला पॉइंट, ऑन साईडला स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड विकेट रिझन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे आणि मिडोन देखील पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली गेलेली आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर आहेत, ज्यामध्ये वाडेश लॉंग ऑफ तैनाती केले गेले आणि डीप मिड विकेट रिझन तैनात केला गेले. पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतो वेग भन्नाट, मात्र दिशेवर नियंत्रण नाही. दिशान चेंडू पाहायला मिळतो. अवांतर धावेने अकाउंट ओपन होते मालपेड या संघाचं. ग्रामस्थ मंडळ खानपे आयोजित आई जरेमरी चषक खानपे 20-25 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम
या स्पर्धेमध्ये सायंकाळी 17 मध्ये या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अच्छा, पहिल्या दिवसामध्ये 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्कोर मधून सीमा बार चौकार पिकअप शॉट. आनंद ऑफ द मार्क आपण बघतोय चौकाराने त्याने स्वतःच अकाउंट ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. फील्ड मध्ये आता परिवर्तन केलं जात आहे. एक्स्ट्रा रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आता मात्र बोलवला गेलेला आहे. षटकातील पुढील चेंडू प्लेअर मेस पुन्हा एकदा त्याच साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधला नाही फलंदाजाला. वापसी करताना गोलंदाज जय पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार खर्च केला होता आणि त्यानंतरचा हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू. आव्हान ठेवले गेले ते या 34 धावांचा पुन्हा एकदा माफक आव्हान इथे देखील पाहायला मिळतंय. मागील सामन्यामध्ये 44 धावांचं आव्हान होतं. या सामन्यामध्ये आता मात्र 34 धावांचं आव्हान पाहायला मिळत आहे. स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल मालपेटी संघाची धावसंख्या पोहोचते ती या 6 वर. आपण सामनामध्ये श्रीकृष्ण मानिवली विपक्ष आईगावती मालपेटी या दोन संघामध्ये. पुढील सामन्यामध्ये या आपल्या होम ग्राउंडवर अनवी एंटरप्राइजेस खानपे संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार होतं. ज्या संघाने या आपल्या पहिल्या सामन्यामध्ये जॉनमन बोरपाडा संघाविरुद्ध जय संपादन केला होता. इथे मात्र चेंडूला विरका देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, झेल सोडला जातोय. जीवदान मिळतं फलंदाजाला. माफक आव्हान असताना असे झेल घेणं खूप महत्वाचं असतं. मात्र इथे झेल सोडला गेलेला आहे आणि परिणामस्वरूप धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. पुन्हा एकदा ऑन साइडला मिडक रिजन मध्ये 34 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावफलक घालता ठेवलेला आहे. मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे करताना दिसतात. आपण पाहतोय फलंदाज आनंद आणि आकाश. संघाची धावसंख्या 8 धावा. सिंगल धावा 3 चेंडूंवर पूर्ण केलेले आहेत. इथे कोलवा टप्प्यात चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल रन्स पूर्ण करतात फलंदाज. थोडं तेवढा चांगला नव्हता. आपण पाहतोय या कोणत्या रूपाने आणखीन धाव इथे घेण्याची संधी मिळालेली असती. सुदैव यष्टिक्षकाने तो चेंडू पकडलेला आहे, गॅदर केलेला आहे. धावसंख्या 9 धावा. पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर आईगावती मालपेटी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 9 धावा. इथे आपण पाहतो 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यांना 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. ग्रामस्थ मंडळ खानपे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आई जरेमरी चषक खानपे 20-25 आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये या परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर दुसरा हा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मानिवली संघाकडून सज्ज होतोय साहिल. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला अनवी इंडियाबजेस खानपे आपल्या घरच्या मैदानात होम ग्राउंड खेळताना विपक्ष संघ आईगावदेव या काजू बंधन पाडा बी ज्या संघाने माफुली आणि पिलंजे या दोन संघांना पराभूत केलेलं आहे. सॉरी, या मापुली संघाला पराभूत केलं होतं. पिलंजे संघाला मापुली किंग मेकर मापुली संघाने पराभूत केलं. मात्र त्या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून काजू बांधण पाडा बी संघाने संपुष्टात आणलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर खानपे संघाने बोरपाडा संघाला पराभूत करण्याची किमया केलेली आहे. गुडघ्यावरपासून हा फटका केलेला आहे. स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण मिसफिल्ड आणि परिणामस्वरूप दुसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. थोडीशी ढील दिली गेली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा मालपेटी संघाचे दोन्ही फलंदाज घेताना दुहेरी अंकामध्ये देखील धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या पोहोचते ते 11 वर.
मालपेट विपक्ष मानिवली या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ साहिल दुसरं षटकात चालतोय. लॉर्ड फुटात चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतो प्रेक्षक कक्ष आहे त्याच्या समोर चेंडू अडवला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 13 धावा. या षटकामध्ये दोन दोन धावीने धावफलक घालता ठेवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर चौथ्या चेंडू पासून एका धावीने धावफलक घालता ठेवलेला आहे. बॅकवर्ड जाऊन फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 15 धावा. चौथीच्या लक्षाचा पाठलाग गावदेवी मालबेटी संघ करताना पाहायला मिळतोय. मालबेटी विपक्ष श्रीकृष्ण मानिवली या दोन संघामधील आजच्या पहिल्या दिवसामध्ये 6वा सामना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा या षटकामध्ये वसूल केलेल्या आहेत मालबेटी संघाच्या फलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये देखील एका धाव्याने धावफलक हलता ठेवला होता आणि या षटकामध्ये आपण पाहतोय 2-2 धाव्याने धावफलक हलता ठेवलेला आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय. मुंबईची लाईफलाईन बेस्ट एंड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल एंड सिंगल आणि इथे मात्र डबल सिंगलवर भर दिला जात आहे. यावेळी अतिशय सुरेख फटका. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. पुन्हा एकदा 2 धावा. अगदी 2चा पाढा इथे पाहायला मिळतोय. 2चा पाढा. धावसंख्या 17 धावा आणि इथून अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा झालेल्या आहेत आणि इथून 17 धावांच्या विजयासाठी आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय. लॉंग लेगच्या वरून सीमा बार लॉंग वे षटकार. संघाची धावसंख्या 23 वेगाने वाढलेली आहे. पहिला मोठा फटका आपण पाहतोय आकाश याच्या बॅटमधून. आकाशाच्या बॅटमधून जकास फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या वरून चेंडूला फेकून दिलं होतं षटकारासाठी. यावेळी जागेवरून खडीकडे हा फटका केलेला आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जाते सीमा पार मेडिकल रिझन मधून हा चौकार. आर्थिक मदत आम्हाला लाभली आहे. त्यानंतर पंडित नकुल पाटील साहेब, साईनाथ सक्रम तारे साहेबांकडून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. अजित साईनाथ पाटील साहेबांचा एक विषय देण्यात उमेश जयराम पाटील, विनोद हरिश्चंद्र पाटील, दयानंद धुंदाराम पाटील, भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार शांताराम तुकाराम मोरे साहेब, मराठवाड्याचे राजूभाऊ चौधरी साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभलेले आहे. त्यानंतर कैलास शांताराम सेलार, नितीन जे जोशी, शैलेश सोन्याजी पाटील, काका शंकर पाटील साहेब, अविनाश मगन पाटील साहेब, प्रमोद हरिश्चंद्र तारे साहेब, त्यानंतर गिरीश पाटील साहेब, महेश शरद पाटील साहेब, सुरेश तारे साहेब, मनोज मधुकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलेले आहे. या सर्वांचा पुन्हा एकदा विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 27 आणि इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडू मध्ये अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे. इथे वेगवान चेंडू जोरदार टाकण्याचा प्रयत्न दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज 55 इशारा वाईट आव्हान देता. 12 मध्ये धावसंख्या पोहोचते ती 28 वर. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चिराग आलेला आहे.
इथून 6 धावांची आवश्यकता आहे. आई गावदेवी मालपेटे संघ पूर्णपणे आपण पाहतोय या चांगल्या स्थितीमध्ये, कारण चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. चिराग आलेला आहे गोलंदाजी ट्रॅकवर. चिराग इथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वाढच्या रूपाने या धावसंघ 29 या अगोदर चेंडू अवसट ऑफस्टमान या त्यानंतरचा हा चेंडू मध्ये डाऊन द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान ते धावा बहाल करताना आपण पाहतोय या मालपेटे संघाला मानवली संघाचा हा गोलंदाज. ऑन साइडला मेडिकल रिझन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडस खराब क्षेत्रक्षण डीप मेडिकल रिझन मध्ये झालं होतं आणि त्याचा फायदा बेनिफिट मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या मालपेटे या संघाला. धावसंख्या 31 इथून इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे आणि तब्बल 11 चेंडूचा खेळ शीर्ष आहे. इथे फान केलेल्या चेंडूला स्कोर इज लेवल केवळ एका धावेने दूर. यानंतरच्या संघाने लगेच क्षेत्रक्षण सजवण्यासाठी तयारीत राहायचं आहे. काजू बंधन पाडा बी पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. विपक्ष अनविन डबजेस खांडपे. मेश टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि इथे हा सामना जिंकलेला आई गावदेवी मालपेटे या संघाने. अभिनंदन मालपेटे याने हार्ड लक मानवली. तर क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे काजू बंधन पाडा बी संघाच्या संघनायकाने आणि अनविन डबजेस खांडपे संघाने आपल्या सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोर ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत. ज्याची कामगिरी गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये राहिलेली आहे झकास, तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय आकाश. आकाश इज मॅन ऑफ द मॅच. आकाशाने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. भले त्याने सफलता मिळवली नव्हती, मात्र कंजूस गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी करताना नाबाद 20 धावांचं योगदान दिलेलं आहे. म्हणून आकाश ठरलाय या सामन्याचा सामना. आकाश इज प्लेअर ऑफ द मॅच. काजू बंधन पाडा बी संघाने लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी काजू बंधन पाडा बी विपक्ष आणि विंडोबाजेस खानपे या 2 संघामध्ये. आकाश आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपणास दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला श्री हेमंत प्रकाश चोरगे साहेब अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान खानपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत आणि आकाश यांनी या चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी फलंदाजीमध्ये या गोलंदाजी करताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना नाबाद 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. तो आकाश झकास कामगिरी करून ठरलाय सामनावीर. आकाशाला आकाश भोईर यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. आकाश भोईर यांच्या शुभ हस्ते आकाश यास मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाते. हे आपण पाहू शकता सामनावीर. आकाशजीची कामगिरी झकास राहिलेली आहे फलंदाजीने गोलंदाजीमध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचं सामनावीरचं पारितोषिक त्याने पटकावलेलं आहे. तर बोले आपण पुढील सामन्याकडे. होम ग्राउंडवर खानपे संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि समालोचक कक्षामध्ये देखील करूया बदल. समालोचक कक्षामध्ये समालोचक प्रथम चव्हाण सरांचा आवाज आपण प्रथम इनिंग मध्ये ऐकूया. तर ओपनिंग पेअर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची रिक्वेस्ट असेल. अन्वे एंटरप्राइजेस खानपे टीमला ओपनिंग पेअर सलामीची जोडी